यूट्यूब चॅनल. पाणी जिरवा पाणी. जलसंधारणासाठी पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या मार्गदर्शनाखाली सांगली येथे वॉकेथॉनचे नियोजन करण्यात आले. जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित या अभियानाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो युवक युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, नगरसेवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि जिल्हाधिकारी मैनाक घोष यांच्या हस्ते स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच मातीपूजन करून महावॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. महावॉकेथॉनमध्ये युवक युवतींचा मोठा सहभाग विशेष आकर्षण ठरला. जलसंधारणाचा संदेश घेऊन हजारो नागरिकांनी एकत्रितपणे सहभाग नोंदवल्याने संपूर्ण परिसरात जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले. भविष्यातही पाणी टंचाई टाळण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून जलसंधारणाच्या चळवळीत सहभागी व्हावे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, पाणी अडवा पाणी जिरवा आता ही केवळ घोषणा राहिलेली नसून काळाची गरज आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपाययोजना मोठ्या प्रमाणावर राबवणे आवश्यक आहे. निसर्गाचे चित्र झपाट्याने बदलत आहे, त्यामुळे भविष्यात पाण्याचे संकट अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. हे संकट येण्यापूर्वीच पाण्याचे योग्य नियोजन आणि जलसंधारणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईकांचा जन्मदिन. या निमित्ताने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग राज्यस्तरीय पाणी अडवा पाणी जिरवा पाणी वाचवा याचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन करत असतो. त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्याचे कलेक्टर डॉक्टर मैनाक घोष यांनी महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर आयोजित केले आणि एवढ्या सकाळी हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या सगळ्यांनी एक शपथ घेतली की आपण जिथे आहोत तिथे पाणी वाचवलं पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे आणि जमिनीच्या पोटातला पाण्याचा साठा वाढवला पाहिजे. मला असं वाटतं की शहरांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे कॉलनीमध्ये पडणारं पावसाचं पाणी कॉलनीमध्येच बोअरमध्ये जाईल असा प्रयत्न करणं पाईपलाईनच्या आधारे हे आवश्यक आहे. आणि ग्रामीण भागात तर मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे जलसंधारणाचे प्रयोग करून आपल्याला पाण्याचा जमिनीतला साठा जो आहे तो वाढवला पाहिजे. त्याचं आगामी काळामध्ये एक मोठं संकट समोर येईल. शहरामध्ये पाणी वापरणं यात तर खूपच काळजी घ्यायला लागेल की दिवसभरामध्ये मी पाणी कुठल्या कुठल्या कारणासाठी वापरतो आणि कुठे कुठे वाचवता येईल. तर मला असं वाटतं की आहे त्या पाण्याच्या साठ्यामध्ये सुद्धा आपण सगळेजण अतिशय आनंदाने जगू शकू. आजच्या ह्या वॉकेथॉनला मी खूप शुभेच्छा देतो. इथल्या कलेक्टरांनी वॉकेथॉनच्या निमित्ताने खूप स्पर्धा आयोजित केल्या आहेत, रील स्पर्धा वगैरे. त्या स्पर्धांमध्ये ज्यांना बक्षिसे मिळतील त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो. घेतो आहोत. मी महाराष्ट्राचा सुजाण व जागरिक नागरिक म्हणून आज अशी शपथ घेते की माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहे. याची जाणीव ठेवून त्यांच्या संवर्धनासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. जलसमृद्ध, दुष्काळमुक्त व शाश्वत महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव जपू. जलसमृद्ध महाराष्ट्र घडवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. हाँ हाँ